वाशी टोल नाकापासून राज कपूर चौक हे PWDच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्यात येत आहे आणि या हायवेला आपण सायन पनवेल हायवे म्हणून त्याची ओळख आहे। यामध्ये गेल्या 2 वर्षापासून तिकडे बायफर्केशन करून नेटिंग लावण्यात आली होती, पण नेटिंग लावल्याच्या नंतर तिकडे सगळे डेब्रिस जमा करून घेतला आहे। तिकडे आम्हाला असंच बोलायचं आहे की तिकडे डेब्रिस जमा केला आहे आणि पुढचे आपल्याला तिकडे एक ग्रीन बेल्ट क्रिएट करायचा आहे। यासाठी आम्ही डिपार्टमेंटला निवेदन पण दिलं आहे, त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून घ्यावी। यासोबत त्याच रोडवर FOB 2 FOB प्रपोज केला आहे, पण ते FOB जे प्रपोज केलं आहे ते FOB वर फक्त सीडी आहे, आपल्याला त्यासाठी एस्केलेटर पण ॲड करायचा आहे, तर त्यासाठी पण आपल्याला निधी अवेलेबल करून घ्यायचा आहे। अंडरग्राउंड पेडेस्ट्रियन सबवे आहे, मला वाटतं एक 15 वर्ष आधी ते बांधण्यात आला होतं, पण 15 वर्ष आधी तेव्हा बांधण्यात आलं त्याच्यानंतर तिकडे पाणी जमलं आहे। त्यावर आपल्याला ते आता पुढे आपण डिपार्टमेंटला कम्युनिकेट केलं आहे आणि डिपार्टमेंटला कम्युनिकेट करण्याच्या वेळी व्हिजिट केलं होतं। व्हिजिट करण्याच्या नंतर आमचं असं डिसिजन झालं होतं साईट व्हिजिटच्या वेळी की हे क्लोज करून तिकडे ब्युटिफिकेशनचं एक प्रपोजल केलं तर लोकांना ते जागा जे आहे जे असंच पडली आहे ते वापरता येईल, तर त्यासाठी पण ते प्रपोजल जे टाकलं आहे त्यासाठी पण निधी अवेलेबल करण्यात यावी। हायवेवर दोघेच ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून इनकम्प्लीट स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचं काम जे आहे ते पेंडिंग आहे, तो या मॉन्सूनच्या आधी आपल्याला ते पण करून घ्यायचं आहे। तर मंत्री महोदय इथे उपलब्ध आहे, तर माझी मागणी असंच आहे हे सगळे जे काम प्रलंबित आहे माझ्या मतदारसंघात त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून याला या मॉन्सूनच्या आधी काम करण्यात यावे। अध्यक्ष महोदय, हमारे मंत्री महोदय ने काफी हमें जानकारी दी है और जहां तक हमारे शालेय शिक्षण मंत्री ने उन्होंने भी बताया कि ये कायदा ऐसा रिवाइज करने की जरूरत है, लेकिन हमारे जो सुप्रीम कोर्ट के जजमेंट्स है जिसको हम डॉक्ट्रिन अप्लाई करके आगे बढ़ाते हैं, जिसमें है बच्चन सिंह वर्सेस स्टेट ऑफ पंजाब जो 1980 का जजमेंट है, सुप्रीम कोर्ट ने उसमें रेयरेस्ट ऑफ द रेयर केसेस में फांसी की जो सजा है उसको कबूल करते हुए कुछ डॉक्ट्रिन्स के कुछ नियम दिए थे, जिसमें आता है मैनर ऑफ क्राइम। वो मैनर ऑफ क्राइम में हम रेप के या नाबालिग बच्चों के ऊपर अगर कोई ऐसा अत्याचार होता है तो उसको लेते हैं। मोटिव ऑफ क्राइम होता है, इम्पैक्ट ऑन सोसाइटी होता है, अगर सोसाइटी इतने भारी पैमाने पे उसको इसकी मांग करती है तो। साथ ही साथ मैग्नीट्यूड ऑफ क्राइम होता है और विक्टिम्स वल्नरेबिलिटी जिसमें चाइल्ड, वुमेन, एल्डरली ये सब आता है। तो रेयरेस्ट ऑफ द रेयर केस में फांसी की सजा अगर हमारे महाराष्ट्र शासन की तरफ से सुझाव जाता है और ये सारे डॉक्ट्रिन को अप्लाई करती है जो सुप्रीम कोर्ट के जजमेंट के हिसाब से, तो ये होना चाहिए और तुरंत से, मतलब सिर्फ 3 साल का नहीं 5 साल का हम देख रहे हैं, ये लगातार हो रहा है, सिर्फ इधर का नहीं है। मैं भी एक माँ हूँ, मेरे पास 2 बेटियां हैं, मैं खुद एक औरत हूँ। तो इस तरीके से अगर हम इसी को ऐसे ही आगे बढ़ाते रहे और फास्ट ट्रैक में अगर इस सेशन में हमने इसके ऊपर कायदा बनाने का नियम नहीं लाया तो शायद हम अपने लोगों के ऊपर इंसाफ नहीं कर पाएंगे। और साथ ही साथ एक छोटी सी कहावत है, एक छोटा सा कोट है जो दर्शन मोंडकर ने बोला था, वॉज इट रियली माई फॉल्ट, आस्क द शॉर्ट स्कर्ट। वॉज इट रियली माई फॉल्ट, आस्क द शॉर्ट स्कर्ट। No, it happened with me, said the burqa. But the child, but the diaper in the corner couldn't even reply. जेटीचा एक प्रपोजल होता आणि त्यासाठी गेल्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या वेळी मंत्री महोदयांनी निधी पण अवेलेबल करून दिली होती, पण गेल्या 8 महिन्यापासून ते प्रोसिजरमध्ये अडकली आहे। तर यावर आपण काम डिपार्टमेंटला स्पीडअप करण्यासाठी सांगितले तर एक तिकडे लोकांना त्यांचा जे न्याय आहे ते भेटणार। साथ ही साथ तिकडे आपण अटल सेतू जे आपल्याला मुंबई ट्रान्स हर्बल लिंक असं बोलता जात आहे, तिकडे साइन ट्रॉम्बे लोडला आपल्याला कनेक्टिव्हिटीचं आपण एक प्रपोजल टाकलं होतं, त्या प्रपोजलच्या साठी फिजिबल स्टडी आणि कन्सल्टंट अपॉइंटमेंट पेंडिंग आहे, त्यासाठी पण निधी अवेलेबल करून घ्यायचा आहे। तिकडे वॉटर टॅक्सीचं पण आपण प्रपोजल टाकलं होतं, ते वॉटर टॅक्सीसाठी पण फिजिबल स्टडी आणि कन्सल्टंट अपॉइंट करण्यासाठी डिपार्टमेंटला सांगितलं गेलं आहे, ते पण लवकर होईल तर तिकडे काम पुढे ढकलण्यात येईल। फ्लेमिंगो व्ह्यूइंग गॅलरीचा एक प्रस्ताव गेल्या 4 वर्षापासून पेंडिंग आहे, त्यावर पण कन्सल्टन्सी अपॉइंट झाला आहे, पण पुढे काहीच झालं नाही, त्यावर लक्ष दिलं जाईल तर एक चांगलं बाब होईल। नंतर वन विभाग आणि महसूल विभाग बाब क्रमांक 44 सीता कॅम्प ट्रॉम्बे वॉर्ड नंबर 145 CTS नंबर 10 तुर्बे विलेज
तिथे प्लेग्राऊंडचं रिझर्वेशन आहे, पण ते अभिप्राय डिपार्टमेंटकडून पेंडिंग आहे. तर ते आता डिपार्टमेंटकडून भेटलं तर BMC ते डेव्हलप करण्यासाठी रेडी आहे आणि ते प्रस्ताव पुढे ढकलण्यात येईल. महसूल विभागकडे CTS नंबर 115 जिथे पूर्ण मुंबई ईस्टर्न सबअर्ब्समध्ये एक पण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही आहे, तिकडे ते प्रपोजल चालू आहे, पण ते जे जागाचा इश्यू आहे ते सुनावणीमध्ये पेंडिंग आहे महसूल विभागकडे. तर त्यावर महसूल विभागकडे सुनावणी लवकर झाली तर तिकडे मुंबई ईस्टर्न सबअर्ब्सला पहिला एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भेटेल. तर त्यासाठी पण जे काय असेल तर पुढे डिपार्टमेंटकडून आपल्याला जे काही सुनावणी होऊन पुढे ते हस्तांतरण करतात येईल तर आमच्यासाठी आणि तिकडे लोकांसाठी एक हक्काचा बाब होईल. आपल्याला इथे संधी दिली त्याबद्दल आम्ही आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.